हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो विशेष करून धन समृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो। तर या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या पूजेचे आणि दानाचे अक्षय पटीने पुण्य प्राप्त होतं। अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे। अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पितरांची सुद्धा पूजाही केली जाते आणि हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित असतो। या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृ तृप्त होण्यासाठी पितृदोष हा नष्ट होण्यासाठी काही उपाय हे केले जातात। पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी केले जातात। तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे याला शुभ दिवस असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही वस्तू खरेदी करणं हे अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला अपार धनसंपत्ती सुख समृद्धी ही प्राप्ती होत असते। असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी या अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र भेट दिलं होतं आणि त्यामुळेच त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागलं नाही। कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा आणि त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र मानतात आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही खरेदी करतो त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम जे आहेत तर ते मिळत असतात। तर आपल्या आयुष्यात ज्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात या दिवशी आपण जे काही चांगलं करतो ते आपल्याकडे शाश्वत राहत असतं आणि म्हणूनच या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी कराव्या असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं। तर या दिवशी वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा शाश्वत राहतात म्हणजेच अक्षय राहतात आणि म्हणूनच या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत जेणेकरून या वाईट गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम जो आहे तर तो होणार नाही। तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत स्थितीमध्ये असतात म्हणजेच उच्च राशीत असतात आणि म्हणूनच या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण प्रभावी उपाय करत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू। त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। 33 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे। अगदीच तुम्हाला शक्य झालं तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकता पण सकाळी तुम्हाला घाई गडबडीमध्ये नाही शक्य झालं तर काही हरकत नाही। तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो। व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा कारण या दिवशी आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचं आपल्याला फळ हे खूप पटीने प्राप्त होत असतं। आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच तुम्ही पाहिलेली असेल तर एकही घर असं नसेल की ज्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल। हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच एक माता पार्वतीचा अवतार आहे आणि संपूर्ण विश्वाला अन्नपूर्णाचं कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्याला सर्वांच्याच घरामध्ये ही देवी जी असते तर अन्नपूर्णा मातेची पूजा ही दररोज करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे। पण दररोज तुम्हाला काही विशेष अन्नपूर्णा मातेची पूजा करणं शक्य होत नसेल आणि म्हणून कमीत कमी विशिष्ट तिथींवरती तरी या मातेची पूजा करावी जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहील। आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात आणि त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी। ज्या घरात ती जाईल त्या घरात अन्नपूर्णे मातेच्या स्वरूपात ती जावी आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणूनच देवी लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा करावी। जर आपल्या घरामध्ये
सतत अन्नधान्याची कमतरता होत असेल, अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो पण ते जास्त काळ टिकत नाही किंवा लवकरच ते जर संपत असेल, घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, म्हणजेच आपण जे काही अन्न शिजवतो ते जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, खाल्लेल्या अन्नातनं बाधा होत असेल, त्रास होत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणातनं घरातनं हातातनं जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल, सतत घरामध्ये भांडणं वादविवाद क्लेश होत असेल, सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय तुम्ही कधीही करा, फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपायासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे, त्यानंतर मूर्तीवरती तुम्हाला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे। आता उसाचा रस नसेल तर मग तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल। जेव्हा तुम्ही हा अभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण करायचा आहे किंवा तुम्ही ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा या मंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर त्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे। सप्तधान्य म्हणजेच तुम्हाला 7 प्रकारची वेगवेगळी धान्य घ्यायची आहेत। आता हे धान्य घेताना त्यामध्ये तुम्ही एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे, ते म्हणजे तांदूळ। तर तांदूळ हे धान्य सर्व धान्यांमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं आणि म्हणून देवतांना भोग लावताना म्हणजेच नैवेद्य दाखवताना तांदूळ जे आहे तर ते आवर्जून वापरलं जातं। तसेच तांदळाशिवाय कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून अन्नपूर्णा माता सुद्धा तांदळामध्येच ठेवली जाते आणि म्हणूनच तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजे तांदूळ हे आवर्जून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे सातू असेल गव्हाचा किंवा तांदळाचा तर तो सातू सुद्धा तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहे आणि या सातूंना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। त्यानंतर तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी किंवा इतर कोणत्याही डाळी, मग त्यामध्ये चणा डाळ, मसूर डाळ, ज्या काही डाळी तुमच्याकडे आहे तर ते जे काही धान्य तुमच्याकडे आहे तर ते 7 प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे। तर म्हणजे सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे, सर्व एकत्रित करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसूनच हे सप्तधान्य मातेला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताची 5 बोटांनी हे धान्य अर्पण करू शकता, देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे। हे धान्य इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, एक लाल फुल अर्पण करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला आहे तर तोच नैवेद्य तुम्ही ठेवला तरीही चालेल। त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्य, संपत्ती, पैसा हा टिकून राहावा, ते कधीही संपू नये, घरामध्ये अक्षय राहावं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी, कुटुंबाची प्रगती व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर मूर्ती उचलून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये न्यायची आहे। सप्तधान्यामध्ये जे त्या वाटीसहित तुम्हाला ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे, गॅसला हळदी कुंकू लावायचं आहे, तिथे सुद्धा एकदा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे, पुन्हा एकदा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे, धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला सप्तधान्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे। शक्य असेल तर तिथे तुम्ही दिवा सुद्धा लावू शकता, जर दिवा लावायला जागा नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त तुम्ही मूर्ती तशीच धान्यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल। संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्हाला हे जे सप्तधान्य जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गायीला तुम्ही खाऊ घालायची आहे आणि अन्नपूर्णा माता ही तुम्हाला पुन्हा तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे ठेवून द्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या अक्षय तृतीयेला करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे, तुम्ही नक्की करा। या उपायाचं तुम्हाला अक्षय पटीने फळ हे प्राप्त होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।